31 मार्च पूर्वी ही 5 महत्त्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा करावा लागणार तुम्हाला सुद्धा अडचणीचा सामना। नमस्कार मित्रांनो, तुमचे एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची व्हिडिओ सर्वात अगोदर बघता येईल। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, 31 मार्च पूर्वी काही महत्त्वाची कामे प्रत्येकाने पूर्ण करणे गरजेचे असणार आहे, कारण 31 मार्च नंतर त्या कामाची मुदत पूर्णतः संपणार आहे। मार्च महिना हा निम्मा संपलेला आहे, म्हणजे हे आर्थिक वर्ष संपायला फक्त आता 12 दिवस बाकी आहे। त्यापूर्वी म्हणजेच 31 मार्च पूर्वी आपल्याला काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे असणार आहे। चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही सविस्तर माहिती समजून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप कामाचा ठरणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आयकर बचत। आयकर बचतीच्या संदर्भातील निर्णय तुम्हाला 31 मार्चच्या आतच घ्यावा लागणार आहे, कारण आयकर बचत पर्यायाची निवड करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2024 आहे। या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या उत्पन्नावरचा टॅक्स वाचवायचा असेल तर गुंतवणूक करू शकता। दरम्यान तुम्ही जर 31 मार्च नंतर हे काम केले तर तुम्हाला आयकरातून सूट मिळणार नाही, त्यामुळे यापूर्वीच तुम्ही हे काम करून घेणे गरजेचे असणार आहे। नंबर 2 असणार आहे फास्टॅग केवायसी तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण फास्टॅग ग्राहकांनी त्यांची फास्टॅग केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। तुम्ही अद्याप फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर ती 31 मार्च पर्यंत पूर्ण करून घ्यावी। 31 मार्च पर्यंत फास्टॅग केवायसी न केल्यास तुमचा फास्टॅग नंबर हा काळ्या यादीत सुद्धा टाकला जाऊ शकतो। फास्टॅग ही महामार्गावरील टोल गोळा करण्याची एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे। बँक खात्याशी किंवा प्रीपेड कार्डशी जोडलेल्या कारच्या विंड स्क्रीनवर स्थापित केलेल्या टॅग मधून RFID तंत्रज्ञान वापरून हे पैसे तुमचे कापले जात असतात। नंबर 3 आहे, जर तुम्हाला SBI अमृत कलश योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची मुदत सुद्धा 31 मार्च असणार आहे। SBI ची अमृत कलश योजना ही ठेवीदारांना चांगला लाभ मिळवून देणारी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 7.10% व्याज मिळत असतो। तसेच ज्येष्ठ नागरिकांना 0.50% म्हणजे 7.60 परतावा मिळतो। दरम्यान या योजनेचा ज्या ग्राहकांना लाभ घ्यायचा आहे त्या ग्राहकांनी 31 मार्चच्या आतच हा लाभ घ्यावा, अन्यथा 31 मार्च नंतर पुन्हा या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। नंबर 4 आहे तुमचे आधार अपडेट। 31 मार्च पूर्वी तुमचे आधार अपडेट करून घ्या। UIDAI ने आधार अपडेटसाठी मोफत अपडेट सुरू केलेले होते। यामध्ये तुम्ही घर बसल्या सहजपणे तुमचा आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करू शकता। तुम्ही आधार केंद्रावर गेला तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही शुल्क भरावे लागू शकता, त्यामुळे तुम्ही 31 मार्च पूर्वी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या। नंबर 5 आहे SBI वी केअर विशेष ठेव योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्याची मुदत सुद्धा 31 मार्च आहे। SBI वी केअर विशेष ठेव योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक करायची अंतिम मुदत ही 31 मार्च देण्यात आलेली आहे। SBI वी केअर विशेष ठेव योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता। 5 ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा चांगला परतावा मिळतो। या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख सुद्धा 31 मार्च आहे, त्यामुळे तुम्हाला 31 मार्च पर्यंत ही काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे असणार आहे। अन्यथा जर तुम्ही हे कामे डिले केले तर तुम्हाला यामध्ये भविष्यात पश्चाताप सुद्धा होऊ शकतो। तर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवरती आलेला असाल आणि तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।